तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम तर लवकर येणारं बियाणं म्हणजे कोणतं? ज्या बियाण्याची ड्युरेशन लवकर म्हणजे जवळ-जवळ 135 ते 40 दिवसामध्ये जे बियाणं आपल्याला काढण्यास येत असते ना, अशा कापूस बियाण्यांची आपल्याला आपल्या शेतीमध्ये लागवडीसाठी निवड करायची आहे. ज्यामध्ये तुमची जमीन जर मध्यम स्वरूपाची असेल, तरी तुम्ही या बियाण्याची लागवड करू शकता. जर तुमची जमीन ही कोरडवाहू किंवा हलकी असेल, तरी तुम्ही या बियाण्यांची लागवड तिकडे नक्कीच करू शकता. बरेचसे शेतकरी भारी जमिनीमध्ये सुद्धा या अर्ली वाणांची निवड करत असतात. त्याचा सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला फायदा असा होतो शेतकरी मित्रांनो, की जे काही आपलं कापूस आहे ना, ते आपल्याला लवकर मिळत असते. म्हणजे जवळ-जवळ कापूस जर आपल्याला लवकर मिळाला ना, तर आपल्याला जे काही कापसाच्या बाजारभावामध्ये जे रेट असते ना, समोरचे जे काही ओपनिंग रेट असते ना, ते आपल्याला चांगले मिळू शकते. म्हणून बरेचसे शेतकरी अर्ली वाणांची निवड करत असतात. याचा दुसरा फायदा असा होतो, की हे कापूस लवकर येते, त्यामुळे लवकर आपली जमीन खाली होते आणि बरेचसे शेतकरी जे काही मराठवाडा झाला, पश्चिम महाराष्ट्र झालं, यामध्ये बरेचसे शेतकरी काय करत असतात ना, कापूस पिकाची काढणी झाली, की दुसरं पीक घेत असतात. त्याच्यामुळे दुबार पेरणी आपल्याला या लवकर येणाऱ्या बियाण्यामुळे शक्य होत असते. हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा आहे. तिसरा फायदा आपल्याला असा होतो, की तुम्ही बघत असाल, की सध्या बोंडअळी आपल्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचबरोबर दहिया रोगाचा प्रादुर्भाव वगैरे आपल्याला लेट व्हरायटीमध्ये खास करून बोंडअळीचा आणि दहिया रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर जर आपण लवकर येणारे बियाणं लागवड केली ना, तर आपल्याला ह्या ज्या समस्या आहे ना शेतकरी मित्रांनो, ह्या आपल्याला कमी प्रमाणात किंवा आपल्या पिकामध्ये होणारच नाहीये. कारण जे काही बोंडअळीचं जीवनक्रम आहे ते पूर्ण होत नाही. त्याआधीच आपला कापूस निघून चालला जातो. त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव होत नाही. म्हणून बरेचसे शेतकरी लवकर येणाऱ्या वाणांची तिकडे निवड करत असतात. आणि आजकाल बरेचशा बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत ना शेतकरी मित्रांनो, ते सुद्धा लवकर येणाऱ्या बियाण्यांकडे जास्त कल त्यांचा वाढत चाललेला आहे. बऱ्याचशा कंपन्या आता लवकर येणारे बियाणेच तयार करत आहेत. त्याचं कारण हेच आहे, की आपल्याला या पद्धतीचा फायदा तिकडे झालेला पाहिजे. बरेचसे शेतकरी कोरडवाहू क्षेत्रामध्ये यांची लागवड करून चांगलं 15 ते 12-15 क्विंटलपर्यंत उत्पादन घेत असतात. मध्यम जमिनीतले शेतकरी याचं 15 ते 20 क्विंटलपर्यंत उत्पादन अर्ली व्हरायटीचे घेत आहे आणि बरेचशा शेतकऱ्यांना चांगला फायदा अर्ली बाणांपासून झालेला आहे. म्हणून मी सुद्धा तुम्हाला रेकमेंड करेल, की तुम्ही बाजारात जर बियाणे घ्यायला जाणार असाल, तर तुम्ही वेगळ्या-वेगळ्या पद्धतीचे बियाणे आणा. एकसारखे बियाणे आणू नका आणि अर्ली वाणा तुम्ही नक्कीच तिकडे सिलेक्ट करा. ज्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा झालेला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना, मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये विचारा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.